नमस्कार, मी विश्वास ओटगी। आजचा आपला विषय आहे की एनडीए आणि इंडिया यांच्यामध्ये जी आता लोकसभेसाठी निवडणूक आहे याच्यामध्ये इंडिया बाजी मारताना दिसते। पहिल्या दोनही राउंड्समध्ये जरी मतदान कमी झालं तरी मोदींचा पराभव हा स्पष्टपणे दिसतोय। असंच जवळजवळ उत्तरेतील, दक्षिणेतील, पूर्वेतील आणि पश्चिमेतील जेवढी माध्यमं आहेत, ती सामाजिक माध्यमं असतील, प्रिंट मीडिया असेल किंवा टेलिव्हिजन्स असतील, याच्यामधून हे ध्वनित होत आहे। आणि आत्ताच 50% जास्त ही सीटांची जी काही व्यवस्था आहे ही इंडिया आघाडीकडे आलेली आहेत, अशा तऱ्हेचा रिपोर्ट्स आहेत। आणि या सगळ्यातला एक रनिंग थीम जो आहे तो असा दिसतोय की मोदी विरोध नेमका कोणत्या मुद्द्यांवरती आहे। त्याच्यामध्ये जरी संकल्पपत्र जरी मोदींनी मांडलं असलं, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं संकल्पपत्र मांडलं असेल, की त्याला एक काउंटर हा अर्थातच काँग्रेसच्या न्यायपत्राने केलेला आहे। पण इंडिया आघाडीतील अन्य पक्षांनी सुद्धा स्वतःची जी काही मॅनिफेस्टोज आहे, जाहीरनामे, ते दिलेले आहेत। पण न्यायपत्रातल्या तरतुदी आणि मोदी की गॅरंटी चर्चा अशी आहे। पण मोदीचा पराभव हा मोदी की गॅरंटी वर्सेस न्यायपत्र करेल का आणखीन कोणता मुद्दा आज लोकांसमोर आहे, असा एक चर्चेचा मुद्दा आहे। त्याच्यामध्ये ठळकपणे असं दिसतंय की या देशातल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने अल्पसंख्याक समुदाय आणि दलित वर्गातल्या तमाम जाती, याच्यामध्ये भारत सरकारच्या संविधानाला मोदी सरकार धक्का लावते, हा एक प्रमुख मुद्दा आहे। मुख्य माध्यमं जरी काही बोलत नसली तरी गेल्या 10 वर्षामध्ये जी संपूर्णपणे चर्चा खरं तर राष्ट्रीय संघ आणि त्याचं राजकीय हत्यार भारतीय जनता पार्टी आणि त्या भारतीय जनता पार्टीचे गल्लीबोळातले नेते आणि खासदार सुद्धा जेव्हा भारतीय संविधानाच्या एकूणच बदलाविषयी आपापल्या एरियामध्ये बोलू लागले, तेव्हा प्रश्न निर्माण झाला की हे लोक संविधान बदलाविषयी का बोलतात। आणि उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय संघाचे जे काही अनेक शाखा आहेत, विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल आहे, या ठिकाणी तर मनुस्मृतीवर आधारित नवीन संविधान तयार झालेले आहेत आणि त्याच्या कॉपीज ह्या सोशल मीडियामध्ये साधारणपणे 5 वर्षापूर्वी दिसू लागलेल्या होत्या। आणि त्यामुळे राष्ट्रीय संघ ज्याचे हेडक्वार्टर नागपूरला आहे, तिथून तर ह्या सूचना गेल्या नाहीत ना। आणि हल्ली म्हणजे 2024च्या निवडणुका लागण्याच्या पूर्वी चक्क बंगलोरमध्ये, आसाममध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये काही भाजपचे खासदार आणि नेते आम्हाला संविधान बदलण्याकरता आम्हाला 400च्या पलीकडे जाऊन या देशाच्या लोकसभेमध्ये आमचे लोक निवडून आणायचे। म्हणजे 400 पार करणं याचं एक उद्दिष्ट या देशाचं संविधान बदलणं आहे, असं ठळकपणे ते सांगू लागले। आणि त्यामुळे आता चक्क जे काही 10 वर्षात जाणवत होतं, दलितांवरती अत्याचार, त्यानंतर अल्पसंख्याकांवरती अत्याचार, महिलांवरती अत्याचार, विद्यार्थ्यांवरती अत्याचार, मग ती रोहित मोगलापासून ते JNU पर्यंतच्या विद्यार्थ्यांवरचे अत्याचार, UAPAचा प्रयोग, पोलिसी अत्याचार आणि मणिपूरमधलं एक जे काही अत्यंत निघृण, विकृत अशा तऱ्हेचा महिलांवरतीचा अत्याचार, याच्याबद्दल आणखीन एक महत्वाची गोष्ट की कुस्तीगीर महिला यांना ज्या वाईट पद्धतीने वागणूक देण्यात आली, त्यानंतर मात्र ही वर्णव्यवस्था जर या आधुनिक काळामध्ये संविधान बदलून जर या देशाचं सरकार आणणार असेल तर हे जे काही सर्व घटकांवरती जे अत्याचार आहेत, जे वाढण्याची शक्यता आहे। आणि दुसरी आणखीन एक गोष्ट की जी अजून बोलली गेली नाही
की मागचं लोकसभेचं अधिवेशन संपलं, त्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इंडियन पिनल कोड, जो या देशाला कदाचित ब्रिटिशांच्या काळचा पहिला कायदा असावा, त्याच्यामध्ये बदल घडलं आणि कोणत्याही एखाद्या नागरिकाला जी पोलीस चौकशी व्हायची 3 दिवसाची चौकशी, 7 दिवसाची चौकशी, ऍट द मोस्ट मॅक्झिमम 14 दिवसाची कस्टडी मिळायची. पण आता याच इंडियन पिनल कोडचं नवीन नाव, भले संस्कृत नाव दिलं असेल, मुद्दा काय तर किमान 90 दिवस आणि मॅक्झिमम 180 दिवस ही कस्टडी उपलब्ध असेल. याचा अर्थ असा की UAPA मध्ये चौकशी न करता 1 वर्ष 2 वर्ष ठेवून देणं, हा एक जो अत्याचारी प्रकार गेल्या 10 वर्षामध्ये आपण बघितला, तो प्रकार होता पत्रकारांच्या विरोधात, चळवळ्या लोकांच्या विरोधात, किसानांच्या विरोधात आणि कामगार नेत्यांच्या विरोधात. ही गोष्ट सातत्याने पुढे वाढण्याची शक्यता आहे. आता आपण बघतो की संविधानाचा जो काही एक गैरवापर चालू आहे, त्यातल्या कायद्यांचा जो गैरवापर चालू आहे, त्यातल्या संस्था ज्या निर्माण झाल्या त्याचा जो गैरवापर चालू आहे, तो म्हणजे ED आणि CBI. अर्थात पोलीस आहेतच. सर्व्हेलन्स एजन्सीमध्ये IB एक अशी चीज आहे आणि CBI, NIA याचाही गैरवापर हे केंद्र सरकार करतंय आपल्या राजकीय विरोधकांना येणं केल्याप्रमाणे संपवण्यासाठी. आणि म्हणून संविधान बदलणं, संविधानातल्या तरतुदी बदलणं आणि ह्या संविधानाचे फायदे ज्या शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी या सगळ्या समाज घटकांना मिळालेले आहेत, आदिवासी, ते अधिकार जर या संविधानातले काढून घ्यायचे असतील तर संविधान बदलणं सरकारला आवश्यक वाटतं. आणि त्याचबरोबर हे संविधान जर बदललं तर मग किती मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढतील, विशेष करून ही भीती अल्पसंख्याक आणि दलितांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. दलितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवाच्या ठिकाणी आहेत आणि का असू नयेत. त्यांनी या देशाच्या संविधानाची निर्मिती केली, हे त्यांचं कर्तृत्व. ते त्यांना करायची संधी मिळाली कारण त्यांनी एकूणच समाजामध्ये जे काम केलं आणि जे काही त्यांनी लिहिलं, बोललं आणि प्रत्यक्षात समाजकार्य केलं, त्यामुळे त्यांचं प्रत्यक्षामध्ये मोठा पक्ष जरी नसला तरी संविधान निर्माण करणाऱ्या समितीमध्ये त्यांचं प्रामुख्याने स्थान निर्माण करून देण्यात आलं. आणि त्यांनी जे आत्तापर्यंत वैचारिक मांडलं की मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम, मनुस्मृतीच्या विरोधात प्रचार करण्याचा कार्यक्रम आणि वर्णव्यवस्था विरोधी संपली पाहिजे, वर्णव्यवस्था संपली पाहिजे आणि सर्व नागरिकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना, स्त्री आणि पुरुषांना एक मत मिळालं पाहिजे आणि सगळे समान आहेत. आणि समान आहेत तर त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत. सगळ्यांना लेवल प्लेइंग फील्ड शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये, रोजगारामध्ये आणि जगण्याच्या सर्व अधिकारांमध्ये मिळाले पाहिजेत. हे फंडामेंटल राईट्स म्हणून संविधानात आलेले आहेत. त्यामुळे या देशातल्या पूर्वी वर्णाश्रमाचा किंवा वर्णव्यवस्था मांडणाऱ्या ब्राह्मणी वर्चस्वाला जो एक प्रचंड धक्का 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान निर्मितीची प्रक्रिया जी सुरू झाली आणि 26 नोव्हेंबर 1949ला जी नंतर ती सादर झाली आणि 1950ला या देश स्वतंत्र सार्वभौम रिपब्लिक राष्ट्र झालं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक अभ्यासातून त्यांनी जे काम केलं त्याचं रिफ्लेक्शन संपूर्णपणे संविधानात आहे. आणि म्हणून हे संविधान आपला नवीन धर्मग्रंथ आहे असं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटणं. आणि म्हणून त्यातलं जे काही वाक्य आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, हे सर्वांना प्रिय आहे. लोक ठरवतील लोकशाही कशी चालेल, लोक ठरवतील संसदेत कोण बसेल, राज्यसभेत कोण बसेल किंवा विधानसभेत कोण असेल. ही जी काही यंत्रणा आहे, केंद्र आणि शासन याच्यातले संबंध, या गोष्टी या संविधानातून आल्यात आणि सर्व स्ट्रक्चर्ड गोष्टी इतक्या तपशिलामध्ये संविधानामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे निर्माण झालेले 50 नंतर निर्माण झालेले कायदे ते कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, अर्थव्यवस्थेशी
आणि हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचं संचालन करणारे जे कायदे आहेत हे जर लक्षात घेतलं तर या देशातला तमाम वर्ग, एक उच्चवर्णीय श्रीमंत वर्ग किंवा व्यापारी वर्ग सोडून द्या, प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की मला संविधानामुळे ही संधी मिळाली आहे, ती जगण्याची संधी मिळाली आहे, ती पुढे जाण्याची संधी मिळाली आहे. पण आज जर संविधान बदललं गेलं तर पहिला पोटात गोळा येतो या देशातल्या अल्पसंख्याक लोकांचा, आणि म्हणून मुस्लिमांना या संविधानाला धक्का लागता कामा नये, कारण का त्यांना समान जे हक्क आहेत ते या देशात मिळालेले आहेत. ते कदाचित मध्यपूर्वेत नसतील, पण या देशामध्ये ही इज इक्वल सिटीजन्स अँड ही हॅज गॉट ऑल द राईट्स. हीच गोष्ट दलितांच्या बाबतीत आहे. आरक्षणासारखा सर्वात महत्वाचा मुद्दा का आला? कारण लेव्हल प्लेइंग फील्ड निर्माण करण्याकरता काही वर्ष तरी रिझर्वेशन, आरक्षण हे सर्व क्षेत्रात जर नाही लागू झालं तर ज्यांना आयुष्यात संधीच मिळत नव्हती त्यांना संधी निर्माण करून देण्याकरता एक विशेष परिशिष्ट आरक्षणाचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून दिलं, हे वर्णवर्चस्वाला आव्हान देण्याकरता जी प्रजा निर्माण होणार आहे त्यांना एक समान संधीच्या तत्वामध्ये आणून उभं करणं, त्यालाच लेव्हल प्लेइंग फील्ड निर्माण करणं म्हणतात. समान संधीचं तत्व या संविधानाचा सर्वात महत्वाचा अंग आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये, रोजगारामध्ये आणि जवळजवळ सर्व क्षेत्रामध्ये आज आपण बघतो की एससी आहे, एसटी आहे, ओबीसी आहे, सगळेजण मला आरक्षण पाहिजे म्हणतात, कारण त्या ठिकाणी त्यांच्या जगण्याच्या संघर्षाला कुठेतरी एक फळ मिळते आणि गती मिळते. आज गेल्या 10 वर्षामध्ये याच आरक्षणावरती गदा आलेली आहे. किंबहुना केंद्र सरकार आणि राज्य सरकार किंवा सरकारच्या अंगीकृत व्यवसायामध्ये गेल्या 10 वर्षात एकही नवीन माणसाची भरती झाली नाही. आरक्षण येणार कुठून? नवीन माणूसच निर्माण झाला नाही परमनंट, तर आरक्षणाचा प्रश्नच येत नाही. आणि सगळेच आउटसोर्स आणि कंत्राटी कामगार असल्यामुळे आरक्षण हे खाजगी क्षेत्रात नव्हतंच, पण सरकारी क्षेत्रात सुद्धा सरकारने जाणीवपूर्वक संपवलेलं आहे. आणि संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज, आउटसोर्स एम्प्लॉईज यांना कोणतंही आरक्षण हे कधीच नव्हतं. आणि म्हणून परमनंट नावाची जी सरकारची पदं आहेत ही जवळजवळ 1.5 कोटीच्या आसपास आहेत. त्याच्यामधलं आरक्षण हे अशा तऱ्हेने संपल्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी आणि नोमॅटिक ट्राईब्स यांना नवीन नोकरी नाही आणि नवीन नोकरीची संधीच नाही. त्यामुळे आरक्षण हे संपल्यागत जमा आहे, ते केवळ कागदार आहेत. आणि म्हणून संविधानात संपलं तर मला नवीन सरकार बदलल्यानंतर मला ज्या रोजगाराच्या परमनंट संधी मिळतील त्यातून माझं आरक्षण सुद्धा ऑटोमॅटिकली संपेल याची जाणीव सगळ्या दलित वर्गाला झाली आहे. कारण त्यांचं जातीय मागासपण संपवण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानामार्फत केला. त्यांचं आर्थिक मागासपण संपवण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आरक्षणाच्या मार्फत केला. आणि इतकंच नव्हे तर अर्थकारण करताना या ठिकाणी संविधानाला एवढं महत्व का आलं, का असायला पाहिजे? कारण या संविधानातून बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्मिती होता होता अनेक नियामक संस्था निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला या 3ऱ्या किंवा 4थ्या पिढीला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देवच मानते आणि देवासारखाच व्यवहार आहे, त्यांना संविधानाला मूठभर ब्राह्मणी वर्चस्व असलेला भारतीय जनता पार्टी किंवा शेडजी आणि बनिया आणि ब्राह्मणांचा हा पक्ष जर संविधान बदलू पाहत असेल आणि पुन्हा एकदा मनुवादी अशी व्यवस्था या आधुनिक भारतात आणण्याचा प्रयत्न, अत्यंत वाईट प्रयत्न जर करत असेल तर त्याला आपण बिलकुल त्या पक्षाला हाणून पाडलं पाहिजे. आणि त्यांना सगळ्यांना हे कळलेलं आहे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो मनुष्य, भाषा कोणाची असो, कोणतीही असो, पण आत्ता 97 कोटी लोक मतदान करताना या टेलिकॉम क्षेत्रात जी क्रांती झाली आहे, प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल आहे, प्रत्येकाकडे एक मेसेज नक्कीच गेलेला आहे, तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असेल, की आपलं संविधान जर बदललं तर आपल्या जगण्यामध्ये जो अर्थ निर्माण झाला, संविधानामध्ये जे अधिकार आपल्याला मिळाले आणि जे मूलभूत अधिकार अजूनही मिळू शकतात ते ह्याच्या पुढे मिळणार नाहीत आणि पुन्हा एकदा आपण गुलामीच्या अवस्थेत जाऊ. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं, गुलामांना पहिल्यांदा जाणीव करून द्या. ते गुलामी
उखडून फेकतील आणि म्हणून वर्णव्यवस्था पुन्हा आणणारे जे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे हे आता अल्पसंख्याक आणि विशेष करून दलित समाज बिलकुल मान्य करणार नाहीत. ते काँग्रेस पक्षामध्ये असतील, ते डाव्या पक्षांमध्ये असतील, ते भारतीय जनता पक्षामध्ये असतील, ते अन्य कोणत्याही पक्षात असतील, या सर्वांची आता एकजूट होत आहे. आणि म्हणून इंडिया आघाडीकडे आता 30 लोक जर मोदीच्या भाजपकडे असतील तर 70 लोक हे या इंडिया आघाडीच्या 27 पक्षांकडे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा लोक एकवटत आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी विरुद्ध इंडिया आघाडी असं इलेक्शन होईल, अशा तऱ्हेने मतदान पण होईल, पण प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोदी गट हा निवडणुका लढवतोय. आणि या मोदींनी आणि भाजपने आणि RSSने संविधान बदलाचं जे कट आणि कारस्थान रचलेलं आहे, जे त्यांच्याच लोकांच्या तोंडून गेल्या 10 वर्षात वारंवार येते, त्यातून ज्यांनी धसका घेतलेला आहे आणि हा धसका घेऊन ते गप्प बसले नाहीत, ते प्रत्यक्षात फार मोठ्या प्रमाणात एकवटले आहेत. पुढारी एकवटले असतील किंवा नसतील, परंतु लोक एकवटत आहेत आणि ते स्पष्टपणे सांगतायत काही वाटेल ते झालं, कारण त्यांच्या मोबाईलमधून रोजच त्यांना हे सांगण्यात येतं आणि त्यांना हे पटतं की वी द पीपल म्हणजे आमच्या छाताडावरती बुलडोजर लावून योगी, मोदी आणि अमित शहा आमचं संविधान बदलू शकणार नाहीत. आम्हाला मतदान करून त्यांना हाणून पाडायचंय आणि हे सरकार गेल्यानंतर आमचे जे मूलभूत अधिकार आहेत ते इंडिया आघाडीकडून सुरक्षित ठेवायचे आहेत. म्हणून इंडिया आघाडीचे लोक किती बोलतात यापेक्षा लोक बोलतायत, लोक एकत्र येत आहेत आणि लोक हे मोदींना हाणून पाडण्याकरता एकवटत आहेत. हे चित्र पहिल्या 2ही इलेक्शनच्या रिझल्ट्स मधून दिसतंय. आणि आता 9 मे आणि 20 मे आणि 1 जून या ठिकाणी जवळजवळ सगळ्याच निवडणुका संपतील. मोदी येवोत, अमित शहा येवोत किंवा कोणी येवोत, यांच्या सभांना भाडोत्री गर्दी होते, ती सुद्धा फार कमी असते. पण इंडिया आघाडीच्या सभांना विदर्भात अनुभवाला महाराष्ट्रामध्ये 5-5 लाख लोक स्वतः चालत जातात या उन्हातानात 45 डिग्री 47 डिग्री टेम्परेचरमध्ये. हे लोक कोण आहेत? ज्यांनी निश्चय केलेला आहे की आम्हाला नागपूरचं राज्य नको, आम्हाला मोदींचं राज्य नको. ही सगळी मंडळी एकवटत आहेत आणि या देशातला मध्यम वर्ग ज्याला आता कळून चुकलंय आपल्या मोठ्या पगाराच्या परमनंट नोकऱ्या संपतायत आणि आपले मिळणारे पगार आणि आपली पेन्शन सुद्धा मोदी सरकार बंद करते, ते सुद्धा आता मोदी विरोधात बोलू लागलेत. ते हळूहळू बोलतायत, पण मुख्यतः फार मोठ्या प्रमाणामध्ये कष्टकरी समाज, शेतकरी समाज, दलित समाज आणि अल्पसंख्याक यांची एकजूट संविधान बचाव, लोकशाही बचाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला जगण्याचा मार्ग दिला तो जगण्याचा मार्गच हा महत्वाचा आहे. मोदींचा मार्ग हा मूठभर कॉर्पोरेट्स आणि मूठभर ब्राह्मणांचा आहे, हा आम्हाला मंजूर नाही. हे सामान्य लोकांनी आसामपासून ते कच्छपर्यंत आणि काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत 97 कोटी जे मतदार आहेत, बहुसंख्याकांनी ठरवलंय की आपण मोदीला घरी बसवायचं आणि मोदींचं राज्य हाणून पाडायचं. मोदींची गॅरंटी ही फसवी आहे आणि मोदींची गॅरंटी ही फक्त अदानी आणि अंबानी सारख्या कॉर्पोरेट्स नाही. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेली गॅरंटी, जे अधिकार आहेत ते आम्हाला हवेत. म्हणून संविधानाच्या संरक्षणासाठी आम्ही भाजपचा, मोदींचा, NDAचा पराभव निश्चित करणार आहोत. हाच खरा ट्रेंड आहे. धन्यवाद.